नेहमी त्याच पद्धतीची शेवग्याची शेंगाची भाजी खाऊन कंटाळा आलेला असेल तर इथे व्हिडिओमध्ये थोडंसं वेगळ्या पद्धतीचं वाटण बनवून शेवग्याची शेंगाची भाजी बनवलेली आहे। अगदी छान टेस्टी तयार होते आणि अगदी कमी साहित्यात कमी वेळामध्ये अगदी सोप्या पद्धतीने इथे मी व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे। नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। वेगळ्या पद्धतीचं वाटण बनवण्यासाठी इथे मी सुरुवातीला एक छोटा चमचा धने घेतलेले आहेत। आता हे धने आहेत ते कमी गॅसवरती आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत। भाजून घेतल्यानंतर एका मोठ्या प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवलेले आहेत। त्याच सेम कढईमध्ये इथे मी 4 चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत। तर शेंगदाणेही आपल्याला कमी गॅसवरती अगदी खरपूस होईपर्यंत चांगले भाजून घ्यायचे आहेत। तर बघा, शेंगदाणेही चांगले खरपूस भाजले की त्याच प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवलेले आहेत। आता इथे मी 2 चमचे तीळ घेतलेले आहेत। तर कढई आहे ती अगोदरच चांगली गरम झालेली असल्यामुळे तीळ आहे ते अगदी लगेच तटतट उडायला लागलेले आहेत। आता हे भाजलेले तीळही आपण त्याच सेम प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवलेले आहेत। आता इथे मी थोडंसं सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे। आता हे खोबरंही आपल्याला कमी गॅसवरती सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घेतलेलं आहे। आता हेही आपण त्याच प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवलेले आहेत। आता त्याच कढईमध्ये इथे मी काय केलेलं आहे, 1.5 ग्लास पाणी ओतलेलं आहे। हे पाणी आहे ना, त्याच्यामध्ये आपण शेवग्याच्या शेंगा शिजवून घेणार आहे। 1 छोटा चमचा मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी हळद टाकलेली आहे। आता आपल्याला हे पाणी गरम होण्यासाठी कमी गॅसवरती ठेवायचं आहे। इथे हे पाणी गरम होत आहे तोपर्यंत इथे आपण शेवग्याची शेंगा आहे ना ते कट करून घेऊया। तर शेवग्याची शेंगाची भाजी बनवण्यासाठी नेहमी काय करायचं, जास्त कोवळ्या ही शेंगा घ्यायच्या नाहीत, नाहीतर भाजीला चवच येत नाही। आणि जास्त निबार घेतल्या तर त्याच्यामधल्या ज्या निबार बी असतात ना त्या खाताना बरोबर लागत नाहीत। तर मध्यम असणाऱ्या शेवग्याच्या शेंगा घ्यायच्या आणि कट करताना 2 ते 2.5 इंचाच्या अंतरामध्ये अशा पद्धतीने ते कट करायचे आहेत आणि त्याची अशी साल काढायची आहे। सगळी साल न काढता थोडी थोडी साल काढायची, म्हणजे आतपर्यंत मसाला किंवा वाटण असतं ना त्याची टेस्ट जाते आणि शेंगा आहेत त्या खायला टेस्टी लागतात। तर इथे मी 7 ते 8 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि त्या सर्व अशाच पद्धतीने कट करून घेणार आहे। तर बघा, इथे मी सर्व शेवग्याच्या शेंगा कट करून घेतलेल्या आहेत। आता स्वच्छ पाण्याने एकदा स्वच्छ धुवून घेत आहे। तर भरपूर पाणी ओतून हलक्या हाताने चोळायचं, म्हणजे याच्यातली जी घाण किंवा धूळ लागलेली असते शेंगाला ती निघून जाते। आणि धुवून झाल्यानंतर आपण या शेंगा आहेत त्या आपण शिजण्यासाठी ठेवायच्या आहेत। इथे मी शेवग्याच्या शेंगा कट करत होते तोपर्यंत हे जे पाणी आहे तेही चांगलं गरम झालेलं आहे। आता सर्व ज्या कट करून घेतलेल्या शेंगा आहेत ना त्या या पाण्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत। असं केलं म्हणजे काय होतं माहिती आहे का, मीठ आणि हळदीचं जे टेस्ट असते ना या शेवग्याच्या शेंगाच्या आतपर्यंत जाते आणि शेंगा खाताना अगदी छान लागतात। आता कमी गॅसवरती या शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत। शेंगा शिजत आहे तोपर्यंत ना हे जे आपलं साहित्य भाजलेलं आहे ते पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं काढून घेत आहे। तर आता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आणि वाटताना काय करायचं आहे, एकदम जास्त बारीक न करता हलकंसं जाडसर ठेवायचं आहे। तर इथे मी पाणी न घालताच हे वाटण वाटून घेणार आहे। अशा पद्धतीचं वाटण कधी बनवलेलं नसेल तर एकदा बनवून पहा, खूप छान शेवग्याची शेंगाची भाजी तयार होते। तर इथे बघा, मी एकदा मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। आता मी त्याच्यामध्ये 10 ते 15 लसणीच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत। इथे मी 1 इंच आलं घेतलेलं आहे, त्याची साल काढून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आलं कट करून टाकत आहे, म्हणजे वाटणामध्ये व्यवस्थित बारीक होईल। आता काय करायचं आहे, याच्यामध्ये 1 चमचा बेडगी लाल मिरची पावडर घेतलेली आहे। त्याचबरोबर इथे मी अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे। तुम्ही तुमच्याकडे नेहमी भाजीमध्ये जो मसाला टाकता तो इथे टाकू शकता आणि तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तर हे छान असं आपण वाटण बारीक करून घेतलेलं आहे। तर इथे बघू शकता हे वाटण आपलं तयार झालेलं आहे। हेच सेम वाटण आपण दुसऱ्याही भाजी करता वापरू शकतो, जशी की बटाट्याची भाजी असू द्या किंवा वांग्याची भाजी असू द्या,
त्याच्यासाठी हे वाटण आपण वापरू शकतो। तर इथं मी शेवग्याची शेंगाची भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये 3 मोठे चमचे तेल ओतलेलं आहे। तेल तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, पण वाटण चांगलं परतण्यासाठी एवढं तेल वापरावंच लागतं। तर इथे 2 तमालपत्र टाकलेले आहेत, 2 हिरवी वेलची, 4 लवंग टाकलेले आहे आणि तमालपत्र वगैरे परतले की आपल्याला इथे पाव चमचा मोहरी टाकलेली आहे। मोहरी चांगली तडतडली की पाव चमचा याच्यामध्ये मी जिरं टाकलेलं आहे। तर बघा, जिरे हे अगदी छान असे फुललेले आहेत। मोहरी आणि जिरे चांगले फुलले गेले पाहिजेत। मोहरी जिरे चांगलं फुललं की आपल्याला काय करायचं आहे, जे बनवून घेतलेलं वाटण आहे ना ते आपण याच्यामध्ये टाकायचं आहे। तर हे जे वाटण आहे ना त्याच्यामध्ये आपण जे कोरडे मसाले आहेत ना ते चांगले परतून घ्यायचे आहेत। आपण खोबरं, शेंगदाणे, तीळ वगैरे आपण चांगले भाजलेले होते, पण कोरडे जे आपण नंतर मसाले टाकलेले आहेत ना ते व्यवस्थित परतण्यासाठी हे वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे। आणि हे वाटण परतताना गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे, अजिबात वाढवायची नाही, नाहीतर हे वाटण करपू शकतं। हे वाटण चांगलं परतण्यासाठी मी काय केलेलं आहे, 1 कप गरम पाणी याच्यामध्ये ओतलेलं आहे। गरम पाणी घातलं म्हणजे काय होतं, वाटण परतताना खाली लागत नाही किंवा करपत नाही आणि व्यवस्थित वाटण आपलं चांगलं परतलं जातं, त्यातले मसालेही चांगले परतले जातात। आता हे वाटण परतण्यासाठी मी काय केलेलं आहे, याच्यावरती असं ताट झाकून ठेवलेलं आहे। आता हे वाटण परतत आहे तोपर्यंत इकडे जे आपले शेवग्याच्या शेंगा आहेत ना त्या शिजल्या आहेत का ते पाहूया। आता शेवग्याच्या शेंगा घेत आहे शिजल्या आहेत का पाहण्यासाठी। तर अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये ह्या शेंगा आहेत ना त्या शिजल्या जातात। ते बघू शकता, ही शेवग्याची शेंगा आहे ती चांगली शिजलेली आहे। आता मी काय करणार आहे, गॅस बंद करणार आहे। आता 2 ते 3 मिनिट झालेली आहेत। आता मी काय करणार आहे, याच्यावरचं झाकण काढणार आहे। वाव, ते बघू शकता आपल्या वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे। अशाच पद्धतीनं हे वाटण आहे ना ते परतलं गेलं पाहिजे, म्हणजे भाजीला छान टेस्ट येते। वाटणाला अगदी छान असं तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलेलं आहे। आता मी काय करत आहे, हे वाटण आहे ना ते अगदी खालपासून हलवत आहे, म्हणजे खाली लागत नाही। आणि त्याच्यावरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि इथे मी अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे। गरम मसाला आताच टाकायचा, अगोदर टाकायचा नाही। तर आता हे व्यवस्थित या वाटणाबरोबर मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे बघू शकता अगदी छान आपलं एकदम टेम्पटिंग असं हे वाटण दिसत आहे। आणि अशाच पद्धतीचं वाटण आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, जे आपण शेवग्याच्या शेंगा आणि त्याचं जे पाणी आहे ते पूर्ण याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि इथे बघू शकता मस्त अशा आपल्या शेवग्याच्या शेंगाही दिसत आहेत। आता मी काय करणार आहे, 5 ते 6 लोकांसाठी ही शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवत आहे, तर त्याप्रमाणे याच्यामध्ये पाणी ओतणार आहे। तर एवढी भाजी आहे ती पुरणार नाही, म्हणून मी वरून थोडंसं गरम पाणी ओतत आहे। तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये भाजी बनवायची त्याप्रमाणे याच्यामध्ये ही करी बनवू शकता। आणि पाणी ओतायचं असेल तर याच्यामध्ये गरमच पाणी ओतायचं। तर इथे मी चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तर सुरुवातीला आपण मीठ टाकलेलं होतं शेवग्याच्या शेंगा शिजण्यासाठी, त्याच्या अंदाजानुसारच याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे। आणि आता आपल्याला काय करायचं आहे, कमी गॅसवरती ही भाजी 2 ते 3 मिनिटेच फक्त व्यवस्थित उकळवून घ्यायची आहे, कारण तर शेंगा शिजलेल्या आहेत। फक्त आपल्याला या शेंगामध्ये वाटणाची टेस्ट गेली पाहिजे किंवा मसाल्याची टेस्ट गेली पाहिजे, यासाठी उकळवून घ्यायची आहे। आणि ते बघू शकता भाजीला छान अशी तरी आलेली आहे। ही वेगळ्या वाटणातली शेवग्याच्या शेंगाची भाजी आहे ना ती आपण भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर, रोटीबरोबर खाऊ शकतो। अगदी छान लागते, टेस्टी लागते। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा। नमस्कार।